पशुपालक मित्रांनो नमस्कार। सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्या दुभत्या गाई म्हशींना मास्टायटिस होण्याची सर्वात जास्त शक्यता असते आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची याविषयी आज आपण थोडीशी चर्चा करू। पहिली गोष्ट, आपल्या सर्वांना माहिती आहे मास्टायटिस हा रोगजंतूंमुळे होतो। त्यामुळे गोठ्याची स्वच्छता, गोठा कोरडा असणे, कारण रोगजंतू हे ओलसर जागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतात, तर हे महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्ही मशीनने दूध काढत असाल तर मशीनचं प्रेशर जे आहे ते योग्य राहिलं पाहिजे। ओव्हर मिल्किंग म्हणजे दूध निघाल्यानंतर सुद्धा मशीन चालू ठेवणे, या गोष्टी टाळायच्या आहेत। मशीन्सची दूध काढून झाल्यानंतर योग्य प्रकारच्या जंतुनाशक औषधांनी स्वच्छता करायची आहे। दूध काढून झाल्यानंतर कासेला टीट डीप ज्याला म्हणतो, पोविडॉन आयोडीनने हे सड त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे, टीट डीप। दुसरी गोष्ट, मास्टायटिस होऊ नये म्हणून काही गोष्टींनी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवता येते। त्याच्यामध्ये मुख्य आहेत व्हिटॅमिन ई आणि सेलिनियम। हे जर योग्य प्रमाणामध्ये आहारामधून दिले तर मास्टायटिस होऊ नये म्हणून चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती म्हणजे जे पांढऱ्या पेशीची जी वाढ आहे शरीरामधली ही चांगल्या पद्धतीने होते। त्याचं रिप्रोनाल म्हणून एक इंजेक्शन पण मिळतं, ते जरी महिन्यातून एकदा दिलं तर बऱ्यापैकी मास्टायटिसची प्रतिकारशक्ती वाढते। दुसरी गोष्ट, झिंक, क्रोमियम, कॉपर हे जर घटक आहारामध्ये दिले तर सडाची जी आतली जी किरॅटिन लेयर असतो, जो प्रतिकार असतो जंतू आत जायला, तर याची मोठ्या प्रमाणामध्ये हेल्थ चांगली राहते आणि यामुळे प्रतिकारशक्ती मास्टायटिस होण्याचं प्रमाण कमी होतं। यासाठी योग्य दर्जाचं चांगल्या कंपनीचं मिनरल मिक्सचर रोज 30 ग्रॅम देणं अत्यंत आवश्यक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध काढून झाल्यानंतर गाय अर्धा तास बसणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। त्यासाठी हवं तर आपण तिला दूध काढून झाल्यानंतर खायला टाका किंवा अशा प्रकारे ती बसणार नाही याची थोडीशी दक्षता घ्यायची आहे। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे जे चॅनल्स आहेत कृपया आपण सबस्क्राईब करा ही विनंती।